11 फेब्रुवारी 2026 ला एक जी आर आला। या जी आर मध्ये पेसा क्षेत्रातील म्हणजेच आदिवासी क्षेत्रातील 17 वेगवेगळ्या संवर्गातील जागा भरण्यासंदर्भातले निकष कोर्टाने आदेश दिले होते की या भागामध्ये आता 17 वेगवेगळ्या संवर्गासाठी पदभरती करावी। पदभरती करताना नवीन निकष त्यांनी लावलेले आहेत। सो या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया त्या 17 संवर्गामध्ये शिक्षक हे पद पण आहे। पण शिक्षक हे पद असेल तर शिक्षण विभागाला सुद्धा एक पत्रक गेलेलं आहे 20 फेब्रुवारी 2026 ला। सो या पत्रकामध्ये काय म्हटलं नेमकं थोडक्यात समजून घेऊया। त्याचबरोबर याबद्दल अवांतर माहिती जी आहे की शिक्षक भरतीच्या जागा वाढणार का, जागा वाढतील का, तर यस जागा वाढणारच आहे। जेवढ्या जागा आता रिक्त आहेत त्या जागा येणार होत्याच, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता पेसा क्षेत्रातील शिक्षक हे पद सुद्धा भरती केलं जाणार आहे आणि त्यामुळे जागा निश्चितच वाढणार। याचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना होणार। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्त्वाचा असेल, ज्यामध्ये हे सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। ओके, तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं तुमच्यासाठी नवीन बॅच आपण लॉन्च केलेली आहे। जी बॅच असणार आहे टीटी 2026 ची बॅच आहे, द्रोणा बॅच 9.0 आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे। या बॅच मध्ये तुम्हाला बघा दोन गोष्टी आम्ही या बॅच वर देतो तुम्हाला। पहिले म्हणजे बॅग फ्री देतोय आणि त्याचबरोबर तुम्हाला बुक किट सुद्धा आम्ही फ्री देतोय। ज्या बुक किट मध्ये पेपर 1, पेपर 2 आणि PYQ चं मटेरियल सुद्धा अवेलेबल असणार आहे। ओके, आता बघा यामध्ये पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 1+2 ची बॅच पण तुम्हाला सेपरेट इथे अवेलेबल आहे। ह्या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची फॅकल्टी जी आहे ना, ज्यांनी 8 बॅचेसला आतापर्यंत शिकवलंय, 9वी बॅच शिकवण्याचा अनुभव तगडा असणार आहे आणि मागील वर्षभरांमध्ये भरपूर सारे विद्यार्थी इग्नाइटचे क्वालिफाईड पण झालेले आहे। याचा फायदा तुम्हाला नक्कीच ह्या बॅच मध्ये होणार आहे। टॉपिक नुसार तुम्हाला नोट्स आहे, त्यानंतर लाईव्ह क्लासमध्ये शिकवल्यानंतर पीपीटीच्या नोट्स आणि PDF नोट्स दोन्ही अवेलेबल आहे। लेक्चर पीपीटी नोट्स अवेलेबल आहे। टॉपिक नुसार विषयानुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट आहे आणि कधीही कसंही बघू शकता लेक्चर तुम्ही। तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर बघायला नाही जमलं तर रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्ही किती वेळेस ते रिपीट करून बघू शकता। हे घेण्यासाठी ओल्ड स्टुडंट तुम्ही असाल तर तुम्हाला 50% ऑफ आहे। नवीन विद्यार्थी लगेच बॅच जॉईन करून घ्या। आता बॅच मध्ये तुम्हाला विथ बॅग आणि विथ बुक किट पण आहे आणि विदाउट बॅग आणि विदाउट बुक किट सुद्धा बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे। सो ऍडमिशन ओपन आहे, बॅच चालू झाली आहे, सो लगेच बॅच तुम्ही जॉईन करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। बघा एक जी आर होता 11 फेब्रुवारी 2026 चा, ज्यामध्ये पेसा क्षेत्रामध्ये पदभरती कशी करावी, कशी असावी, काय निकष असावे याबद्दल इथे कोर्टाच्या निर्देशानुसार हा जी आर आला होता। हा सामान्य प्रशासन विभागाचा जी आर आहे। याबद्दलची डिटेल्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओत मी ऑलरेडी दिलेली आहे। 8 दिवसापूर्वी हा व्हिडिओ मी घेतलेला आहे। हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन लगेच चेक करून घ्या। आदिवासी क्षेत्रांमध्ये कशा पद्धतीने शिक्षक भरले जाणार आहे, आदिवासींच्या संख्येनुसार शिक्षक भरले जाणार आहे, त्याबद्दलचा तो व्हिडिओ एकदा नीट बघून घ्या। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। आता एक परिपत्रक आलेलं आहे, हे 20 फेब्रुवारी 2026 चं परिपत्रक आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडनं कुणाला गेलंय? प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना हे परिपत्रक गेलेलं आहे 20 तारखेला। परिपत्रकाचा विषय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर 6/10/25 आणि 17/11/25 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरती बाबत व शिक्षण विभागामध्ये कोणतं पद येतं? पदोत्तर काय शिक्षकोत्तर कर्मचारी तर आहेच आहे, पण त्यामध्ये आता सध्या जी चालू आहे ती आहे शिक्षक भरती आणि या शिक्षक भरती संदर्भातलं हे महत्त्वाचं परिपत्रक गेलेलं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे काय दिवसातच आता पवित्र पोर्टलला जाहिरात येणं अपेक्षित आहे। मग यात त्यांनी काय म्हटलंय थोडक्यात आपण बघूया की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भातील याचिकांवर ह्या डेटला दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत कार्यवाही करण्याची अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भित शासन निर्णयानुसार सूचना देण्यात आल्या आहेत। तरी सदर शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील या विभागाशी संबंधित पवित्र प्रणाली मार्फत, बघा आता शिक्षण विभागाच्या संदर्भात काय शिक्षक भरती आहे, तर पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक संवर्गाच्या पदभरती संदर्भात बघा त्यांनी उल्लेख पण केला, शिक्षक संवर्ग आहे पदभरती संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत सर्व नियुक्त प्राधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून तात्काळ सूचित करण्यात येते, करावे ही विनंती। आता या संदर्भातलं सगळ्या विभागाला परिपत्रक गेलेलं आहे कारवाईसाठी। सो आता थोडक्यात तुमच्या मनात जर प्रश्न असेल त्याचे पण उत्तर मी तुम्हाला देऊन टाकतो की शिक्षक भरती जागा वाढतील का? मग बघा आतापर्यंत पेसा क्षेत्रामध्ये पदभरतीला बंदी होती, ती उठवली गेली आहे किंवा तिथे भरती होणार आहे।
याचाच अर्थ जेवढ्या जागा येणार होत्या त्या येणार होत्याच, पण आता या अधिकच्या जागा त्यामध्ये ऍड होणार आहे. यावरती व्हिडिओ मी घेतला होता तो GR चा, पण आता हे परिपत्रक गेलं हे स्पष्ट सांगतं की या ठिकाणी शिक्षकांच्या जागा वाढणार आहे. आता त्यामध्ये अजून एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो की 17 संवर्गात शिक्षक येतो का, हे ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओत पण सांगितलं, पण इथे पण दाखवतो. तर या शिक्षक या संवर्गात येतो बघा. हा शिक्षक हे कोणत्या विभागाच्या अंतर्गत आहे? ग्रामविकास विभाग, आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आहे आणि त्यानुसार त्यांची नियुक्ती प्राधिकारी ते आहे. तो शिक्षक हे पद यामध्ये तर 17 संवर्ग तुम्ही बघू शकता. हे 8 संवर्ग आणि हे टोटल असे 17 संवर्ग यामध्ये या पेसा क्षेत्रात येतात. पण पुढचा प्रश्न आहे की पेसामध्ये 13 जिल्ह्यांचा समावेश होतो. 13 जिल्हे, ह्या 13 जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरती झाली नव्हती मागच्या वेळेस, पण आता या 13 जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरती होणार आहे. आणि 13 जिल्हे कोणकोणते? तर 13 जिल्ह्यामध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या ठिकाणी आता शिक्षकांची भरती होणार आहे. पण भरती कशी होणार आहे याचा GR मी घेतलाय, याची माहिती घेतली मागच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, एकदा बघून घ्या. आणि अशा पद्धतीने आता या संदर्भात तुमच्या माहितीत जर तुमच्या ग्रुपमध्ये कोणी विद्यार्थी असेल ज्यांना या येणाऱ्या TET ला क्वालिफाईड व्हायचं असेल त्यांना लगेच कळवा. इग्नाइट अकॅडमीची बॅच लॉन्च झालेली आहे आणि ज्या बॅच मध्ये तुम्हाला हे गोष्टी सुद्धा फ्री स्वरूपात मिळणार आहे बघा. बॅग आणि बुक किट सुद्धा मिळणार आहे आणि सेकंड बॅच विदाऊट बॅग आणि बुक किटची पण अवेलेबल असणार आहे. सो लगेच जॉईन करा, बॅच चालू झालेली आहे. या संदर्भात डिटेल माहिती घेण्यासाठी हा एक कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला शेअर करतो. ह्या नंबरला तुम्ही डायरेक्टली कॉल करून पण माहिती घेऊ शकता. अदरवाइज ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल तर आमच्या टीमपर्यंत पोहोचवा, खाली कमेंटमध्ये नक्की कमेंट टाका. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.